नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते. चला तर आज आपण बनवूया छान अशी कुरकुरीत अळूची वडी. सर्व महाराष्ट्रीयन लोकांची फेवरेट अशी अळूची वडी. तर बघा, आता पावसाळा चालू आहे तर छान असं इकडे गाववाल्या बायका येतात पनवेल साईडच्या, तर त्या छान असे अळूचे पानं घेऊन आलेल्या होत्या. तर मी आज त्यांच्याकडनं अळूची पानं घेऊन आली. तर बघूया आता ही अळूची रेसिपी मी कशी बनवते. एकदम सिंपल रेसिपी आहे, जशी आमच्या गावाकडे बनवतात तशी सेम मी बनवली आहे. आणि ही खरं सांगते खूप टेस्टी लागते. तर यामध्ये मी घेतले आहे हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर. आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी. आता इथे मी टाकत आहे बेसन पीठ. तीन जुड्या होत्या, तर त्यामध्ये एका एका याच्यामध्ये 4-4, 5-5 पानं आहेत. त्याप्रमाणे मी एवढं बेसन पीठ घेतलं आहे. इथे बेसन पीठमध्ये आता मी छान असं मीठ टाकून घेतलं आहे आणि मी इथे केलं आहे हे चिंच आणि गुळाचं पाणी. 15 ते 20 मिनिट ते चिंच आणि गूळ भिजत ठेवायचं. मग ते चांगलं असं त्याचं पाणी येतं, ते पाणी टाकायचं आहे आपल्याला यामध्ये. चिंच गुळाचं पाणी हे कंपल्सरी थोडंसं टाकायचं आणि लिंबू पण पिळायचं, जेणेकरून पानांना कधी काही पानं असे असतात त्यांची जिभेला खाज येते, तर लिंबू पिळल्याने आणि चिंच गुळाचं पाणी टाकल्याने खाज येत नाही. तर बघा, आता हे छान असं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. जास्त पण बारीक नाही केलं आहे, पाणी न घालता मी बारीक करून घेतलं आहे. आता हे वाटण मी यामध्ये टाकून घेतलं आहे. आता बघा, मी येथे जवळजवळ 1 लिंबू मी पिळून घेतला आहे. तुम्हाला गोड जर आवडत नसेल ना, तर तुम्ही गूळ नाही टाकायचा. पण आहे ना, तुम्ही यामध्ये फक्त एक जरी लिंबू पिळून टाकला ना, तरी पण जे पानांनी जिभेला खाज वगैरे येते ना, ती येणार नाही आहे, जर तुम्हाला चिंचगूळ आवडत नसेल तर. पण चिंचगुळाने टेस्ट खरंच खूप छान येते. आता एकदम सिंपल आहे. मी ना याच्यामध्ये कांदा वगैरे काही टाकत नाही, जसे मुंबई साईडला लोक टाकतात तसे. मी आपलं गावाकडच्या साईडने सिंपल ही रेसिपी बनवते. खूप टेस्टी बनल्या होत्या, खूपच छान. काल आता बघा, मी हे आणि ना, हे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही बेसन पिठामध्ये, एकदम थोडं थोडं, कारण आपल्याला पातळ पेस्ट नाही बनवायची आहे. थोडीशी अशी दाटसरच त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता यामध्ये मी टाकून घेते सफेद तीळ. बघा, आता ही छान अशी पेस्ट तयार आहे. आता मी हे सर्व पानं व्यवस्थित कट करून स्वच्छ वॉश करून घेतले. मी जवळजवळ 15-20 मिनिट ती पानं पाण्यामध्ये ठेवली होती आणि नंतर मी चांगली नळाच्या पाण्याखाली ती वॉश करून घेतली आहे. आणि आता एक सगळ्यात जे मोठं पान असतं ना, ते सगळ्यात खाली ठेवायचं आणि जी आपण आता बेसन पिठाची पेस्ट बनवली आहे ना, ती त्याला अशी स्प्रेड करून लावायची आहे. तुम्हाला जेवढी आता यावर पानं पाहिजे असेल तेवढी, तुम्ही मोठी अळूवडी पाहिजे असेल तेवढी पानं तुम्ही ठेवू शकता. आता ही छोटी छोटी पानं आहे, तर मी याच्यावरती जवळजवळ 4 तरी पानं ठेवणार आहे. आता मोठा ठेवला आहे, त्याच्यानंतर थोडासा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा. अशा प्रकारे प्रत्येक पानाला आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे. तुम्ही एकदा तरी अशी ही माझ्या पद्धतीने रेसिपी बनवून बघा. खरं सांगते, तुम्हाला खूप आवडेल. आणि खूप सिंपल आहे. काय जास्त हे नसतं का त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे, ते टाकायचं, याची पेस्ट करायची, त्याची करायची, कांदा वगैरे, खोबरं वगैरे काय नाही टाकायचं. सिंपल अशी पेस्ट करून लावून घ्यायचं आहे. एखादं पान छोटं असेल ना, तर ते आपल्याला 2-3 पानं ठेवून झाली ना, तर त्याच्यामध्ये एक छोटंसं पान टाकून दिलं आणि त्याला पण ती पेस्ट लावून परत त्यावरती एक मोठं पान ठेवलं ना, तर पण ते मस्त असं त्यामध्ये होतं. आता बघा, यामध्ये एक छोटंसं पान होतं, तर मी ते आता मध्येच ठेवलं आहे आणि याला पण अशी पेस्ट लावून घेणार आणि नंतर मी यावरती बघा आता मोठं पान ठेवते. आता बघा, एक थोडंसं मोठं पान ठेवून मी याला पण लावून घेणार आहे.
जास्त जास्त पण घेऊन असं आपल्याला बेसन पीठ चोळायचं नाही आहे त्याला, जरा व्यवस्थितच थोडं थोडंसं घेऊन, म्हणजे जेणेकरून आपल्याला आळूच्या पानांची टेस्ट पण आली पाहिजे छान अशी. आता बघा घट्ट असं पकडून आहे ना आपल्याला हे याचा रोल बनवून घ्यायचा आहे. आळूची वडी बनवायला थोडासा टाईम लागतो, पण खायला ही इतकी जबरदस्त असते ना, आणि खूपच माझी तर खूपच फेवरेट आहे. मला तर सगळ्यात जास्त आवडते आळूची वडी. माझी बहीण पण खूप सुंदर बनवते. माझ्या बहिणीच्या हातचीच मला जास्त करून आळूची वडी आवडते. मस्त अशी जी पानं साईडने ओपन असतात ना, त्याला थोडंसं बेसन पीठ लावून अशी फोल्ड करून घ्यायची आहे, अशी बंद करून घ्यायची आहेत. आता बघा अशा प्रकारे मी ह्या सर्व वड्या बनवून घेते. आता मी इथे एक चाळणी घेतली आहे आणि त्या चाळणीला मी तेल लावून घेणार आहे. आता मी पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती ह्या सगळ्या वाफवून घेणार आहे. बघा अशा प्रकारे मी, आणि थोडंसं पीठ उरलेलं ते वरून लावून द्यायचं. छान अशा मी ह्या जवळजवळ 25 ते 30 मिनिट, म्हणजे अर्धा तास तुम्ही पकडून चला, एवढा टाईम मी मीडियम गॅसवरती ह्या उकळून घेतल्या आहे. छान अशा लोखंडाचा तवा आहे माझ्याकडे, त्यामध्ये मी अशा तळून घेणार आहे. तुम्ही तळून पण घेऊ शकता, शॅलो फ्राय पण करू शकता, तुम्हाला जसं आवडत असेल तसं. अशा मस्त अशा कुरकुरीत आळूच्या वड्या नक्की तुम्ही पण बनवा.